आयगॉट कर्मयोगीवर प्रोफाईल कसे अपडेट करायचे ते आपण पाहणार आहोत. जो 2025-26चा जो आपला अपार आहे, तर त्या अपारसाठी आपलं आयगॉट कर्मयोगी प्रोफाईल अपडेट असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये सर्चमध्ये आयगॉट कर्मयोगी असे टाईप करायचं आहे. त्यामध्ये आयगॉट कर्मयोगी ॲप जे आहे ते तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला इन्स्टॉल करून घ्यायचं. आयगॉट ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ते ॲप ओपन करायचे. ओपन केल्यानंतर त्याचे जे नोटिफिकेशन वगैरे असतील त्याला तुम्हाला अलाव करायचे. साइन इन ऑप्शन आहे त्याला जायचं आहे. यामध्ये लॉग इन विथ OTP ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला क्लिक करून तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर OTP म्हणायचे. जो तुम्हाला OTP आलेला असेल तो OTP तुम्हाला OTPच्या जागी टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचं लॉग इन झाल्यावर तुम्हाला कॉर्नरला जे तुमचं नाव दिसेल तिथं जाऊन व्ह्यू प्रोफाईल म्हणायचे. व्ह्यू प्रोफाईलला गेल्यानंतर सगळ्यात जे महत्त्वाचं आहे ते आहे प्रायमरी डिटेल. यामध्ये जी डिटेल आहे ती बरोबर आहे का ते चेक करायचे. ग्रुप आणि डेझिग्नेशन जर चुकीचं असेल तर तुम्हाला ते चेंज करायचे. पोस्टमास्तर, सब पोस्टमास्टर, PA, MTS पोस्टमन याच्यासाठी ग्रुप C सिलेक्ट करायचं आहे. डेझिग्नेशनमध्ये तुमचं जे डेझिग्नेशन असेल ते सिलेक्ट करायचे सर्च करून आणि सेंड फॉर अप्रूव्हलला क्लिक करायचे. जर पोस्टमन असाल तर ग्रुपमध्ये ग्रुप Cच ठेवायचं आहे आणि डेझिग्नेशनमध्ये पोस्टमन टाईप करून पोस्टमन सिलेक्ट करायचे, सेंड फॉर अप्रूव्हल. जर तुम्ही MTS असाल तरीही तुम्हाला ग्रुपमध्ये ग्रुप C सिलेक्ट करायचे. सर्चमध्ये MTS टाईप करून मल्टीटास्किंग स्टाफ म्हणून सिलेक्ट करून सेंड फॉर अप्रूव्हल करायचे. जर तुम्ही GDS असाल तर ग्रुपमध्ये GDS टाकायचे आणि सर्चमध्ये ब्रँच पोस्टमास्टर सिलेक्ट टाईप करून ग्रामीण डाक सेवक ब्रँच पोस्टमास्टर जे ऑप्शन आलेलं असेल त्याला सिलेक्ट करून सेंड फॉर अप्रूव्ह करायचे. जर तुम्ही ABPM असाल तर ग्रुपमध्ये GDSच ठेवायचे आणि डेझिग्नेशनमध्ये असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर सिलेक्ट करायचे आणि सेंड फॉर अप्रूव्हलला क्लिक करायचे. हे जे अप्रूव्हल आहे ते सर्कल ऑफिसहून अप्रूव्ह होऊन येतं, त्यामुळे सध्या ते पेंडिंग दिसेल. जर अप्रूव्ह झालेलं असेल तर दोन्ही ग्रुप आणि प्रायमरी डिटेलला ग्रीन टिक असतील. बाकीचे जे अदर डिटेल आहे यामध्ये तुम्हाला तुमचा एम्प्लॉय ID, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, ऑफिस पिनकोड हे टाकून घ्यायचे जर नसेल तर. आणि जे शेवटचं ऑप्शन आहे आर यू फ्रॉम एनी ऑर्गनायझेड, तिथं तुम्हाला नो सिलेक्ट करून खाली सेव्ह चेंजेस करायचे. सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्या प्रायमरी डिटेल आहेत. यामध्ये तुमचा ग्रुप हा आणि डेझिग्नेशन हे दोन्ही बरोबर असणं आवश्यक आहे.